कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतात माडांची झाडे, निळाशार समुद्र, सोनेरी वाळू, चमचमीत सीफूड, सोलकढी आणि मनाला हवीहवीशी वाटणारी ती शांतता. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडासा वेळ काढला आणि गडिंग्लज, आंबोली घाट, सावंतवाडी, कुडाळ मार्गे पोहोचलो मालवणमध्ये. होळीच्या दिवशी निघालो होतो, त्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक अजिबात नव्हतं. पण रस्त्यावर गाडी अडवून कुणी रंग तर नाही ना लावणार अशी थोडी भीती होती. पण स्वामींच्या कृपेने कोणत्याही अडचणीशिवाय आम्ही थेट पोचलो MTDCच्या तारकर्ली बीच रिसॉर्टवर. चेक इनला थोडा वेळ बाकी होता, त्यामुळे राहुलला फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला लावल्या आणि आम्ही दोघांनी डोळ्यांची नजर जाईल तेवढा समुद्र व्यापून घेतला. रूममध्ये चेक इन केलं. आम्ही मेक माय ट्रिप या बुकिंग ॲपवरून कोकणी हाऊस ही AC रूम बुक केली होती, ज्यामध्ये सोफा, AC, TV, गिझर या सगळ्या सुविधा होत्या. रूमच्या बाहेरच बीचवरून आलं की वाळूचे पाय धुवायला पाणी आणि ओले कपडे सुकवायचं स्टँड होतं, जे मला खूप युजफुल वाटलं. मग काय, थोडंसं फ्रेश झालो, हृदवला खाऊ भरवला आणि परत गेलो समुद्राचं दर्शन करायला. त्याची ही पहिलीच कोकण ट्रिप, पहिलाच समुद्राचा एक्सपिरियन्स. लास्ट टाईम मालवणमध्ये दोघं आलो होतो, आता हृदव आमच्या आयुष्यातला सुंदर आणि अविभाज्य भाग असणार आहे याची जाणीव परत झाली. मालवण म्हटलं की समुद्राआधी मला इथलं अतिथी बांबू हे सीफूड फेमस रेस्टॉरंट आठवतं. तुम्ही कधी मालवणमध्ये आलात तर तिथे नक्की जा. अनफॉर्च्युनेटली मेंटेनन्समुळे रेस्टॉरंट नेमकं बंद होतं. त्यामुळे आम्हाला MTDCच्या रेस्टॉरंटवरच समाधान मानावं लागलं, जो खरं तर चांगलाच एक्सपिरियन्स होता. सकाळी उठून केलेला प्रवास, पाण्यातले खेळ आणि मग पोटभर जेवण करून एक छान पॉवर नॅप घेतला. अंधार झाल्यावर चहाची तल्लफ आली आणि समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत शांत वातावरणाचा आनंद घेतला. जेवणाची ऑर्डर दिली, मस्त पोटभर सीफूड खाल्लं आणि समुद्र किनाऱ्यावर वॉक करून पुन्हा गेलो झोपायला. पहाटे उठून मी बीचवर वॉकला जाणार आहे, त्यामुळे आजचा दिवस तुमचं तुम्ही दोघांनी आवरून घ्या असं मी राहुलला आधीच बजावून सांगितलं होतं. नेहमी दमट वातावरण असणाऱ्या या मालवणमध्ये धुकंही पडतं, थंडीही लागते, हे बघून थोडं नवलच वाटलं. किनाऱ्यावरून सूर्योदय पाहायला, पाण्यात खेळलो. हृदवला आनंदी बघून इथे यायचा डिसिजन 100% योग्य होता हे पटलं. मग काय, परत फ्रेश झालो, बॅग्स भरल्या, रूम चार्जेसमध्ये इन्क्लुडिंग असलेला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट केला आणि चेकआउट करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. पाय निघत नव्हता, इच्छाही होत नव्हती, पण कोकण आपलंच असो, पुन्हा पुन्हा येऊ असं म्हणून मनाची समजूत काढली आणि मॅपवर पुणे लोकेशन टाकून परतीच्या प्रवासाचा श्रीगणेशा केला. कणकवली, राजापूर, मलकापूर, शिराळा या मार्गे कराडपर्यंत आलो. येताना कितीतरी घाट, गावं आणि कितीतरी सुंदर लोकेशन्स दिसली. कराडमध्ये लंच केला आणि मग नंतर नॉनस्टॉप ड्रायव्हिंग करत पुण्यात येऊन पोचलो, खूप साऱ्या आठवणी घेऊन. आमची ही छोटीशी सहल तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा. असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर जरूर करा. आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद.